मंडळी, भर उन्हाळ्यात बाईक राईडला जाण्याची आमच्यात जी खुजली आहे त्याला काय तोडच नाही. आणि सोबत माझे बंधुराजे अभिषेकराव सुद्धा आहेत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी भूषण आपलं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर यावेळेस आपण चाललोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी खिंडीत असलेल्या आपले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी. तर आता आपण गडहिंग्लजमध्ये पोहोचलेलो आहे आणि गडहिंग्लज पासून नेसरी खिंडीचं अंतर हे 30 किलोमीटरचं आहे. मंडळी, भर उन्हाळ्यात सुद्धा बाईकवर फिरण्याची मजा काही वेगळीच असते आणि त्यात निसर्गरम्य अशा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भटकंती करणं म्हणजे स्वर्गसुखच. वाटेतच आम्हाला पाटाचं पाणी दिसलं म्हणून आम्ही फ्रेश होण्यासाठी थांबलो आणि मग आम्ही पोहोचलो सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकामध्ये. मंडळी, सरसेनापती प्रतापराव गुजर आणि सोबत 6 मावळे म्हणजेच एकूण 7 मावळ्यांनी त्यांच्या शौर्याने पावन केलेली हीच ती नेसरी खिंड, जिथे अफाट सैन्य घेऊन असलेल्या बहलोल खानाला आपल्या फक्त 7 मावळ्यांनी गर्दीस मिळवले होते. तिथे असलेल्या शिव मंदिरचं आम्ही दर्शन घेतलं. मंडळी, 7 मावळ्यांची ही समाधी पाहिल्यानंतर अक्षरशः भारावून जायला होतं. मुखी फक्त एकच वाक्य येतं, धन्य ते आपले मावळे आणि धन्य ते आपले शिवबाराजे. माझं नाव महादेव मसू करडे. महादेव मसू करडे करडे. करडे मी सावसवाडी तर्फे नेसरी गावचा रहिवासी आहे. आणि ह्या ठिकाणी मावळ्यांची एक श्रद्धाने भक्तीने सेवा करत असतो 2 वर्ष. म्हणजे या ठिकाणी शासनाची लोक होती, सगळे रिटायर झाले, आता इथं कोण नाही. अच्छा. एक श्रद्धाने भक्तीने मी सेवा करत असतो. अगदी सुरुवातीला 15 एप्रिल 1673 उमराणीला जत तालुक्यात जे पहिलं युद्ध झालं बलोल खानात, त्यावेळेला त्या ठिकाणी बल्लोल खान हा दाती न धरून क्षमा मागतो की आम्हाला मारू नका, आम्हाला सोडून द्या, परत आम्ही तुमच्या वाट्याला कधी येणार नाही, तुमच्या वाटेला कधीही आडवं येणार नाही, असं बल्लोल खान याचना करतो. त्यावेळेला महाराज रायगडावर राज्याभिषेकच्या तयारीत होते, त्यांना वेळ नव्हता. प्रतापराव गुजरांनी एक छोटीशी चूक केली. महाराजांची परवानगी न घेता बल्लोल खानाशी तह केला, बल्लोल खानाला सोडून दिलं, तो निघून गेला. आणि हे 7 वीर विसोजी बल्लाळ, विठ्ठल छंदे, विसोजी पिल्लेव आत्रे, सिद्धी हिलाल, कृष्णाजी भास्कर राऊत आणि सरसेनापती प्रतापराव गुजर हे 7 वीर सामनगडावर जाऊन थांबतात. आणि आज बल्लोळ खान पुन्हा 6 महिन्यानंतर बेळगाव कर्नाटकच्या दिशेने 20,000ची फौज घेऊन परत आपल्या कारवाया चालू आक्रमण करत कारवाया करत ह्या नेसरी खिंडीमध्ये येऊन तळ धरू बसला आणि आपल्या कारवाया सुरू केल्या. त्यावेळेला ही बातमी परत महाराजांना रायगडावर लागली. त्यावेळेला महाराजांनी प्रतापराव गुजरांना खरबरीत खालीत आलेला. बल्लोळ खान नेसरी खिंडीमध्ये येऊन तळ धरून बसला आणि आपल्या कारवाया सुरू केल्या. तेव्हा तुम्ही उपलब्ध सैन्यानिशी बल्लोळ खानाला गर्दीत मिसळून खलास करा, नंतर आम्हाला तोंड दाखवा, नाहीपेक्षा तोंड दाखवणे नाही, काय सला तळ केला, शिपाईगिरी केली, सेनापतीसारखे वागलात नाही, असा त्या खजिजाचा अर्थ होता. ज्यावेळेला हा खजिजा सामनगडावर ह्या 7 वीरांच्या हातात पडला, त्यावेळेला खजिजा वाचल्याबरोबर हे 7 वीर पेटून उठतात आणि जे घोड्याला टाच मारतात ते डायरेक्ट नेसरी खिंड गाठतात. आणि अगोदरच बल्लोळ खान इथं 20,000ची फौज घेऊन इथं दबा धरून बसलेलाच होता. जे तिकडून डायरेक्ट नेसरी खिंडीत येतात ते बल्लोळ खानाच्या 20,000 सैन्यातून सरळ घुसतात. तुंबळ युद्ध होतं, पण शेवटी 20,000 सैन्य कुठं आणि 7 वीर कुठं. आणि तो दिवस एका तलवारीला 100 तलवारी भिडल्या. आणि तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्रीचा. त्या दिवशी या 7 वीरांचं बलिदान झालेली जागा होती. आणि ह्या 7 वीरांनी बल्लोळ खानाच्या 7,000 सैन्यांची जी कत्तल केली ह्या युद्धभूमीने, त्यांच्या रक्ताचे पाठ ह्या ओढ्यान वाहिले. जो दिवाळीच्या पलीकडे जो ओढा आहे त्याला रक्ताचा ओढा असं इतिहासात नाव पडले. समोर दिसतो टिरणी बुरुज आहे, त्या ठिकाणी दगडात उमटलेले घोड्यांच्या लाखांचे प्रतीक, मावळ्याने तंबू बांधलेले ते निशाण त्या ठिकाणी अजूनही बघायला मिळतात. असाच बुरुज पलीकडे यायचा, दोन्हीच्या मधली ओरिजिनल नेसरी खिंडी, असा नेसरी खिंडीतला खरा आणि सत्यवी इतिहास आहे. ज्या वेळेला 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्री दिवशी या 7 वीरांचं जे बलिदान झालं, त्यावेळेला
प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी ही समाधी त्या ठिकाणी बांधलेली होती आणि आता त्या समाधीवर ज्या तलवारी 7 आहेत आणि ढाल ओरिजिनल ती महाराजांनी ह्या समाधीवर लावलेल्या आहेत. मग ती जीर्ण आणि जुनी झाल्यामुळं तिथली समाधी काढून शासनानं हे इथं वेगळं लोकांना बघायला मिळावे म्हणून इथं ठेवलेत आणि 2007-8ला हे कंपाऊंड सकट सगळं नवीन बांधून 2009ला इथं लोकांना आणि श्री खंडीचा आम्ही करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुम्ही बघू शकता काकांनी आपल्याला खरंच खूप सुंदर माहिती दिलेली आहे आणि ज्या गोष्टी माहिती नाहीत त्यासुद्धा म्हणजे ज्या पुस्तकातसुद्धा मिळणार नाहीत आपल्याला शक्यतो तशा प्रकारची माहिती आपल्याला काकांनी दिलेली आहे. तर काका खरंच खूप तुमचं धन्यवाद. नमस्कार. आणि तुम्ही सगळ्यात पहिला म्हणालात की शासनाचं आधी लक्ष होतं पण त्यानंतर लक्ष नाही आहे. मग आता त्याच्या मागची कारणं जी काय असेल ती शासनालाच माहिती. पण मला असं म्हणायचं की पुन्हा शासनाने मनावर घ्यावं. फक्त आपले प्रतापराव गुजर यांचं स्मारकच नाही तर महाराष्ट्रात जितके गडकिल्ले आहेत त्या प्रत्येक गडकिल्ल्यांवरती शासनाने जरा लक्ष द्यावं. आणि ते टुरिस्ट स्पॉट नाही आहेत तो आपला इतिहास आहे. हा शासनानेही आणि प्रत्येक पर्यटकानेही प्रत्येक जो स्वतःला मावळा समजतो त्याने हे लक्षात घ्यावं. तर श्रद्धा आणि भक्ती म्हणून सगळी सेवा करतो. हे मेह म्हणून हे सगळं चकाचक आहे. हो नक्कीच. नाही काकांचं खरंच खूप आम्ही आशीर्वाद मागतो सगळ्यात पहिला की आपल्याला या गोष्टी त्यांनी या आपल्याशी शेअर केल्या आणि ही माहिती आपल्याला दिली त्याबद्दल खरंच खूप काका तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ओके. आम्हालाही कधी जेव्हा आम्हाला शक्य होईल तेव्हा आम्ही सुद्धा निस्वार्थपणे आमच्याकडून सेवा करू. हो नक्कीच. खूप खूप धन्यवाद. मंडळी, शरण आलेल्याला मरण नाही हा स्वराज्याचा नियम होता आणि त्याच नियमामुळे कदाचित आपल्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानाला जाऊ दिले. पण ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळली तेव्हा महाराजांनी त्यांना काय आदेश पाठवला त्या आदेशाचा प्रतापराव गुजर यांच्यावरती आणि आपल्या 6 मावळ्यांवरती काय परिणाम झाला आणि त्यानंतर त्यांनी काय पावलं उचलली आणि पुढे जे झालं ते आता आपले काका महादेव करडे यांच्याकडून आपण ऐकलं असेलच. वेडात मराठे वीर दौडले 7 हे आपण लहानपणापासून बऱ्याचदा ऐकलंय वाचलंय. तर त्याच्या मागचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच या नेसरी खिंडीला भेट द्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या या नेसरी गावामध्ये येऊन तुम्ही प्रतापराव गुजर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं स्मारक आहे तिथे येऊन नक्की भेट द्या. या अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इतिहास तर कळतोच वरतून इथे येऊन मन प्रसन्न देखील होतं, शांतही वाटतं आणि एक नवीन ऊर्जा मिळते आपल्याला पुढे जगण्यासाठी की आपल्या मावळ्यांनी काय पराक्रम गाजवलेले कुठल्या परिस्थितीतून गाजवलेले हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळते. तर तुम्ही नक्कीच या अशा पावन ठिकाणी येऊन भेट द्या आणि आपला इतिहास जाणून घ्या अशी माझी इच्छा आहे. तर आता आपण निघूयात परतीच्या वाटेला. तर तुम्ही बघत राहा आपले व्हिडिओज. स्टे हॅप्पी, स्टे हेल्दी, लव यू ऑल.